नमस्कार, मी कैलास पवार, भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेत आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थानं भूमी फाउंडेशन ही सामाजिक संस्था गरीब गरजू शेतकऱ्यांच्या मुलींसाठी अतिशय उत्कृष्टरित्या असं काम करत आहे. आणि ही संस्था खऱ्या अर्थानं आज तळागाळापर्यंत काम करते. हे सर्व पदाधिकारी यांचं सगळ्यांचं यश आहे, सर्व स्वयंसेवकांचं यश आहे, सर्व दात्यांचं यश आहे. म्हणून मी सर्वांचं प्रथम एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज बघा आपल्या संस्थेत आज नव्यानेच ॲडमिशन झालेले आहेत. तर खऱ्या अर्थानं ही प्रिया अजय पवार अहिल्यानगर येथील आहे. ही आता दुसरीमध्ये शिकते आणि ती सध्या आता भूमी फाउंडेशन वाघोली पुणे येथे आज इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. आणि आज खऱ्या अर्थानं खूप मुलींना आज 8 दिवस झालेले आहे, 8-10 दिवस झालेले असं आज शाळा सुरू होईल. यांना टास्क दिलेला होता, पण तो टास्क त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे अनिता मॅडमनी त्यांचं करून घेतलेला आहे. आणि मुलींनी सुद्धा तेवढंच प्रतिसाद देऊन आज इथं 24 आवर्सचं शेड्यूल पर डे ऑडिट अक्षरशः मुलींचं म्हणजे एक ना एका मिनिटाचं त्यांचं शेड्यूल आहे. याप्रमाणे त्या मुलींचं हे दैनंदिन शेड्यूल 24 आवर्सचं दिनचर्या ही इथं संपन्न होत असते. आणि त्यात अक्षरशः मनापासून या मुली सक्रिय सहभागी आहेत. आणि आज त्यांचं खूप चांगल्या प्रकारचं आज एज्युकेशन घडतंय याचा आनंद आहे. तर आपण प्रियाकडनं आता जाणून घेऊयात. जय हिंद. व्हेरी गुड. नमस्ते, मी प्रिया अजय पवार. मी आता दुसरी शिकते. मी अहिल्यानगर इथे राहणार आहे. व्हेरी गुड. भूमी फाउंडेशन इथं मी शिकते. गुड. आणि आता तू काय काय अभ्यास केला 8 दिवस इथं? अरे वा, व्हेरी गुड. तिचे 1-2 पण पाठ झालेले आहे. मन बरं किती पर्यंत झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. गुड. आणि तिचं म्हणजे मुळाक्षर सुद्धा झालेले आहे. तर मुळाक्षर पण ती बऱ्यापैकी ती 8-10 दिवसात आहे ना बऱ्यापैकी कव्हर झाली बरं का. म्हणजे अक्षरशः मागचं नाव वाच बरं. काय वरचं मोठं हे नाव? भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था सावित्रीबाई मुलींचे वसतिगृह. व्हेरी गुड. म्हणजे थोडंसं अडकती, पण 8 दिवसात तिची चांगली प्रगती झाली. आणि खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांच्या मुली ह्या खरंच वाघिणी आहेत. कारण शेतकरीच हा मुळात हा जगाचा पोशिंदा आहे, देशाचा पोशिंदा आहे आणि बेडर आहे. कुठल्याही परिस्थितीला न घाबरता तो संघर्ष करणारा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी ही शेतकऱ्यांची कन्या ह्या खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारे त्या जर त्यांना वाव मिळाला तर त्या खऱ्या अर्थानं त्यांचं उज्ज्वल भविष्य करू शकतात. हे आज आपण प्रत्यक्ष इथं लाईव्ह उदाहरण बघतोय. म्हणून खऱ्या अर्थानं खूप छान वाटलं. कल्याणी तुझं आता हिचं पण बघा खूप छान प्रकारे हिचे टेबल किती झाले तुझे? 22 पर्यंत टेबल झाले. ही दुसरीला मुलगी आहे आणि 22 पर्यंत टेबल होऊन तिचं बऱ्यापैकी लिखाण वाचन पण चांगल्या प्रकारे सुधारलेलं आहे. ही मुलगी आता पहिलीला दाखल झाली, इथं आता दुसरीला आहे. म्हणजे 1 वर्ष हिला इथं झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं आज तिची जी प्रगती आहे तर दुसरीच्या मानाने ही खूप चांगल्या प्रकारे प्रगती आहे. आणि मुलांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक 4ही प्रकारचा विकास व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्या मुलींचं शेड्यूल असलं पाहिजे. त्यानुसार त्यांचं हे अभ्यासाचं दिनचर्या असली पाहिजे आणि हसत खेळत शिक्षण झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्यांना त्याची जबाबदारी पण असली पाहिजे का नाही आम्हाला हे करायचं आहे, परंतु हे का करायचं आहे तर आमच्या हितासाठी आहे हे त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने मुलींनी सुद्धा खूप छान प्रकारे आता टेबल किती पर्यंत म्हणजे 19चा म्हणू शकते का? मम्मा 19चा टेबल 19 19 19 19 57 114 107 133 व्हेरी गुड. अहो आता जर 8वी 10वीच्या मुलींनी विचारलं तर 19चा नाही 15चा 16चा टेबल येणार नाही. पण आज या मुलीचे 22 पर्यंत टेबल झाले. मराठी पण खडाखड वाचती. आज 6वी 7वीच्या पण मुलींना वाचायला प्रॉब्लेम आहे. पण ही मुलगी बघा हे वाचू नका सगळं पाठीमागचं काय. भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था सावित्रीबाई मुलींचे निवासी वसतिगृह. व्हेरी गुड. आता या पुस्तकावरचं पण नाव वाचून दाखव. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2000. व्हेरी गुड. याच्यापेक्षा काय पाहिजे कारण असं
प्रत्येक मुलांचा विकास व्हायलाच पाहिजे. त्या प्रमाणात खऱ्या अर्थानं खूप छान आणि खूप छान केलं तू, व्हेरी गुड. आणि आता ही बघा, ही सुद्धा एक आत्ताच दाखल झालेली आहे जवाहर मोखाडा येथून ती दाखल झालेली आहे. खऱ्या अर्थानं खूप ट्रायबल भाग आहे. आजही त्यांच्या गावात रेंज नाही. आजही जरी त्यांच्या घरच्यांना जरी फोन करायचं म्हटलं तरी फोन लागत नाही. आज अशी परिस्थिती आहे. आणि खूप म्हणजे परिस्थिती म्हणजे जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं एकल पालक ही विद्यार्थिनी असून आज म्हणजे अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्या मुलांना सहकार्य होत आहे, हे मुलं इथं घडताय, हेच खऱ्या अर्थाने संस्थेचं मोठं यश आहे. आज ही मुलगी दाखल झाल्यापासून आज जवाहर मोखाडा आज ती म्हणजे त्या परिस्थितीत जिथं रेंजच नाही, जिथं लाईट पण नाही ना गावात, अजून काय लाईट गावात सुद्धा लाईट नाही अजून, तर शिक्षणाचं काय म्हणजे असेल. म्हणून परिस्थिती फार अजून शिक्षणाच्या बाबतीत खूप हे आहे. परंतु ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची इथं आज घडत आहे. आज तिचा सुद्धा चांगल्या प्रकारचं आज म्हणजे थोडासा भाषेचा प्रॉब्लेम येतो, परंतु आज मिळती काय म्हणतो आपल्याला जुळून घेण्याचा ती प्रयत्न करते, शिकण्याचा सुद्धा ती प्रयत्न करते. आणि बऱ्यापैकी तिचं सुद्धा खूप चांगला एक दिवसामध्ये चांगलं तिच्यावाली प्रगती थोडीशी जाणवती आहे. आणि त्यानुसार म्हणजे आज तुला मराठीचं थोडंसं अक्षर वगैरे ओळख तुला येते का आता? हे वरचं वाचून दाखव काय बरं ते. भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था सावित्रीबाई मुलींचे निवासी वसतिगृह. व्हेरी गुड. मग हे वाचून दाखव बरं. ठीक आहे, तर हे वाचून दाखव बरं. हे काय आहे? हे नाव वसतिगृह शालेय अभ्यास हा मंत्री. व्हेरी गुड. थोडासा अडथळत आहे, परंतु तरी पण ती भाषा जुळून घेते आणि बऱ्यापैकी तिचं खूप चांगल्या प्रकारे प्रगती झालेली आहे, होत आहे. आणि ती सुद्धा प्रयत्न करते. सगळ्यात महत्वाचं, शिक्षक किती शिकवतात परंतु शिक्षक शिकवतच असतात, परंतु मुलांनी सुद्धा त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. तर ही मुली आहेत इथल्या रेसिडेन्शियल, त्यात सुद्धा त्याला प्रतिसाद देतात, शिकण्याची म्हणजे आवड निर्माण करतात, म्हणून त्यांची सुद्धा प्रगती आहे. तरी आज नवीन ह्या कॅन्डिडेटचा व्हिडिओ होता आणि खूप छान प्रकारे सगळं प्रियाने तर खूप रमली. प्रिया खूप छान प्रकारे करते. अहिल्यानगरची आहे ती, ही छत्रपती संभाजीनगरची आहे, ही जवाहर मोखाडा येथील आहे. आणि आपल्याकडे ही नवीनच परत दाखल झालेली गौरी काटूळ, ही सुद्धा जालना जिल्ह्यातील आहे. आंतरवाली टेंबी जालना येथील असून आज खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारे ह्या मुली इथं घडत आहे, रमल्या आहे, शिक्षण घेत आहे. आणि सगळ्यांच्याच आपल्या सहकार्यातून हा खऱ्या अर्थानं भूमी फाउंडेशनचा प्रकल्प हा उत्तमरित्या सुरू आहे. अजून आपल्याला खूप लोकांना, खूप असंख्य गरजू शेतकऱ्यांच्याच मुलांपर्यंत, शेतकऱ्यांच्याच कुटुंबापर्यंत अजून आपल्याला पोहोचायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं भूमी फाउंडेशन ही शेतकऱ्यांच्या कुटुंबावरती काम करणारी, ही चांगल्या प्रकारची उत्तम कार्य करणारी संस्था आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत, धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा नवीन ऍडमिशन झालेल्या सर्वांच्याच मनापासून भूमी फाउंडेशनमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि चांगल्या प्रकारचं नियमावली असेल, त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं इथं जे काय इन्व्हायरमेंट आहे, इथं इन्व्हायरमेंट हे आर्मी इन्व्हायरमेंट आहे. फर्स्ट इज द डिसिप्लिन, सेकंड इज द डेव्हलपमेंट आणि थर्ड इज द करिअर. अशा त्रिसूत्री याच्यावरती हा कार्यक्रम चालतो. आणि खऱ्या अर्थानं ज्याला शिस्त असेल तर त्याची डेव्हलपमेंट होते, आणि ज्याची डेव्हलपमेंट होते त्याचं करिअर निश्चित होत असतं. म्हणून करिअरच्या नावाखाली किंवा करिअरच्या पाठीमागं पळता डिसिप्लिन आणि डेव्हलपमेंट आणि शिस्त ही सोडून आपण पळू नये. या सगळ्या गोष्टीला आपण धरून चाललं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास होऊ शकतो. सर्वांगीण विकास म्हणजे आज कसं वागायचं, कसं बोलायचं आणि काय खायचं, हे चांगल्या प्रकारे हे जर केलं तर खऱ्या अर्थानं मनुष्य जीवन उत्तम आहे आणि त्याचा विकास होऊ शकतो. आणि हे जीवन एकदाच आहे, याचाही सुद्धा कायापालट करणं हे तुमचं काम आहे. कोणत्या परिस्थितीत आपला जन्म होतो हे आपल्या हातात नसतं, परंतु कोणती परिस्थिती आपण बदलावी आणि बदलू शकतो हे आपल्या हातात असतं. म्हणून पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. व्हेरी गुड, छान, बाय. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप हॅपी जर्नी. आणि चांगला आनंदी राहा, बेस्ट आणि सगळ्यांचा विकास. आणि पुन्हा एकदा आपण एक चांगला व्हिडिओ नवीन घेऊन येणार आहे. उन्हाळी सुट्टी जी होती
तर ती खऱ्या अर्थानं उन्हाळी सुट्टी आमच्या मुलींची कशी गेली हा व्हिडिओ आपण लवकरच आपण आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. बाय.